5व्या टप्प्यामधील निवडणुकांचा प्रचार संध्याकाळी 5 वाजल्यानंतर थांबणार आहे आणि त्या अनुषंगाने आज दक्षिण मध्य मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतात। त्यांच्याकडून भव्य बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। दरम्यान याविषयी राहुल शेवाळे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी। पाहूया। दक्षिण मध्य मतदारसंघाचे शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांची भव्य रॅली ही सुरू झाली आहे। आज शेवटचा दिवस आहे आणि त्या शेवटच्या दिवशीच्या अनुषंगाने भव्य रॅली संपूर्ण दक्षिण मध्य परिसरात काढण्यात आली। आपण मागे पाहू शकतो, तिकडे समोर पाहू शकतो ही बाईक रॅली काढण्यात आली आहे। मोठ्या संख्येने जे शिवसैनिक आहे, भाजपचे जे कार्यकर्ते आहे, तसंच युतीतील सर्व महत्त्वपूर्ण नेते मंडळी पदाधिकारी या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः राहुल शेवाळे देखील रॅलीमध्ये उपस्थित असून ते सर्व कार्यकर्त्यांना भेटत आहे। जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना देखील भेटत आहे। 5 वाजता जो प्रचार आहे त्याचा तो संपणार आहे आणि त्याआधी संपूर्ण जो मतदारसंघ तो पिंजून काढण्याचा जो विषय आहे तो राहुल शेवाळे घेतला असून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि त्याच विषयी आपण राहुल शेवाळे यांच्याशी बात करूया। राहुलजी, काय सांगाल? काही तासच उरले आहे प्रचाराकरता आणि तू संपूर्ण जो मतदारसंघ आहे तुम्ही पिंजून काढत आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? काही तास प्रचाराकरता बाकी आहे आणि आज गेले 1.5-2 महिन्यापासून, कारण माझं उमेदवारी लवकर घोषित झाल्या कारणामुळे मला प्रचाराकरता खूप वेळ मिळाला। आम्ही सुरुवात महायुतीच्या माध्यमातून केलेली आहे। आता त्या महायुतीचं रूपांतर महाशक्तीमध्ये झालेलं आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई हे मिळून आता एक महाशक्ती झाल्याने या महाशक्तीच्या समोर कोणाचाही टिकाव लागणार नाही। सर, आपण पाहिलं तर आता या मतदारसंघामध्ये थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची देखील सभा होणार आहे। कुठे फटका पडू शकतो? कारण शेवटच्या क्षणी पुन्हा ते कुठे ना कुठे सहानुभूती पसरवण्याचा प्रयत्न करतील। फटका पडणार नाही। लोक सहानुभूतीवर मतदान करत नाही, लोक विकासाच्या माध्यमातून मतदान करतात आणि लोकांना विकास हवा आहे आणि गेले 10 वर्ष मी विकास केल्यामुळे लोक माझ्या पाठीशी उभे राहणार आहेत। नक्कीच आपल्यासोबत राहुल शेवाळे होते। अनेक महत्वपूर्ण विषयावर त्यांनी चर्चा केली। महत्वाचं म्हणजे पाहिलं 5 वाजता जो प्रचार आहे तो संपणार आहे। अर्थात संपूर्ण मुंबईमध्ये प्रचार संपणार आहे आणि त्याकरता सर्व जे उमेदवार आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरत, त्याचप्रमाणे राहुल शेवाळे देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरताना पाहायला मिळत आहे। मात्र त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने जे त्यांचे कार्यकर्ता ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जी भव्य रॅली आहे ते त्यांच्याकडून काढण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन कवितासह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।